आज 1 एप्रिल आहे आणि आजपासनं नवीन फायनान्शियल इयरची सुरुवात होते. तर गव्हर्नमेंटनी असे कुठले नवीन रूल आणलेत की ज्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट आपल्या आर्थिक बजेटवर होऊ शकतो. तर नमस्कार, माझं नाव पंकज मुळे. व्हिडिओची सुरुवात करूया. सगळ्यात पहिला पॉईंट बघा की ज्यावेळेस आपण इन्कम टॅक्स भरत होतो त्यावेळेस आपण 1961चा रूल फॉलो करत होतो. पण आता सध्या गव्हर्नमेंटने तो चेंज केलेला आहे, तो बंद केलाय आणि नवीन 2025चा टॅक्स रूल आणलेला आहे. याच्यानुसार तुमचं इन्कम जर 12 लाख रुपयापर्यंत असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा टॅक्स लागणार नाहीये. सेक्शन 87ची लिमिट वाढवण्यात आलेली आहे. जर तुमची सॅलरी इन्कम असेल तर तुम्हाला 12,75,000 रुपयापर्यंत कुठल्याही प्रकारचा टॅक्स लागणार नाहीये. पुन्हा वर्षाच्या एंडिंगला आपण जो फॉर्म 16 भरत होतो त्याचं नाव आता चेंज करण्यात आलेलं आहे. त्याचं नाव 130 करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर बघा की याच्यामध्ये 2 पार्ट केलेले आहेत की सॅलरी वाल्यांसाठी 130 आणि ज्यांचं नॉन सॅलरी इन्कम आहे त्यांच्यासाठी 131 फॉर्म आहे. आता बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय की ग्लोबल मार्केटमध्ये जे सध्या वॉर चालू होतं त्याचा इम्पॅक्ट आता सध्या इंडियावर यायला चालू झालेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला एलपीजी गॅसच्या ज्या किमती आहेत त्या वाढलेल्या दिसतील. त्याच्यानंतरचा मुद्दा, पॅन कार्ड काढणं आता एवढं सोपं राहिलं नाही. पहिल्यांदा काय असायचं की तुमचं आधार कार्डवर तुमचं पॅन कार्ड तुम्ही काढू शकत होतात किंवा पॅन कार्डमध्ये चेंजेस करू शकत होतात. आता या नवीन नियमानुसार जर तुम्हाला पॅन कार्डवर चेंज करायचं असेल तर त्याला आधार कार्ड पुरेसं नाहीये. तुम्हाला पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन अशा अदर डॉक्युमेंटची किंवा 10वीची सनद किंवा सर्टिफिकेटची गरज लागणार आहे. त्याच्याशिवाय तुम्ही पॅन कार्डवरची डेट ऑफ बर्थ चेंज करू शकणार नाहीयेत. त्याच्यानंतर बघा की सगळ्यात महत्वाचं काय की सीएनजी म्हणा, एलपीजी म्हणा किंवा एटीएफ म्हणा, याच्या गॅस जे आहेत याच्या किमतीही येणाऱ्या काळामध्ये वाढताना दिसतील. त्याच्यामुळे काय होणार आहे की जे फ्लाईटचे रेट आहेत ते सगळे आता आपल्याला याच्यामध्ये इन्क्रीज होताना दिसतील. आता बघा की सीएनजी, एलपीजी, पेट्रोल, डिझेल यांच्या ज्यावेळेस किमती वाढतात त्यावेळेस येणाऱ्या काळामध्ये सगळ्या वस्तूंच्या किमती वाढतात, कारण की हे सगळे फ्ल्युअर जे आहेत या सगळ्या गोष्टींसोबत लिंक असतात. त्यामुळे तुम्हाला आता पेट्रोल ज्या प्रकारे किमती वाढतील त्या प्रकारामध्येच तुम्हाला दुधाची किंमत वाढताना दिसेल. रिटेल जे तुम्ही आपण किराणा घेतो त्याच्यामध्ये पण तुम्हाला इन्क्रीज होताना दिसतील येणाऱ्या काळामध्ये किमती. त्याच्यानंतर बघा की बँकाचा एक रूल येणार आहे 1 एप्रिल पासून की एटीएम मधनं पैसे काढणं पण महाग होणार आहे. एचडीएफसी बँकेने एक नोटिफिकेशन जारी केलंय की जर तुम्ही 3 पेक्षा जर जास्त ट्रान्झॅक्शन केले एटीएम थ्रू, जर पैसे काढले तर तुम्हाला 23 रुपयाचा चार्ज लागणार आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची नोट काय आहे की तुम्ही फक्त बॅलन्स बघू शकता आणि बाकीचे जे ट्रान्झॅक्शन, कॅन्सल झालेले ट्रान्झॅक्शन सुद्धा आहेत हे सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. त्यामुळं तुम्ही पैसे काढताना ही गोष्ट बघा. त्याच्यानंतर बघा की पंजाब नॅशनल बँकेने एक नवीन रूल केलाय की जे डेबिट कार्ड होते त्या बँकेचे, डेबिट कार्ड धारकांना 1 लाख रुपयापर्यंत विड्रॉल देत होते. पण आता सध्या काही डेबिट कार्डची लिमिट त्यांनी कमी केलेली आहे. तर 50,000 ते 75,000 पर्यंतच आता तुम्हाला एटीएमनी पैसे काढता येणार आहेत. त्याच्यानंतरचा महत्वाचा प्रश्न की तुम्ही जर रेल्वेने प्रवास करत असताल तर रेल्वेचा आपण काय होतं की 4 तासाआधी जर आपण कॅन्सल केलं तर आपल्याला रिफंड मिळत होता. पण नवीन नियमानुसार काय झालेलं आहे आजपासनं की तुम्हाला कॅन्सलेशन जे आहे ते कमीत कमी 8 तासाच्या आधी करावं लागणार आहे. 8 तास जर झाले, 8 तासाच्या नंतर जर तुम्ही कॅन्सलेशन केलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये बेनिफिट मिळणार नाही. त्याच्यानंतर बघा की 8 ते 24 तासापर्यंत जर तुम्ही कॅन्सलेशन केलं तर तुम्हाला 50% रिफंड मिळू शकतो आणि 72 तासाच्या आत जर तुम्ही कॅन्सलेशन केलं तर तुम्हाला इथं 100% रिफंड मिळणार आहे. अजून एक महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही जर सॅलरी धारक असताल तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुमच्या अकाउंटला सॅलरी कमी येऊ शकते, कारण की नवीन रूलनुसार गव्हर्नमेंटनी आता तुमची बेसिक सॅलरी जी आहे ती कंपन्यांना ऑर्डर दिलेली आहे की ती 50% पर्यंत असली पाहिजे. पहिल्यांदा काय असायचं, कंपन्या काय करायच्या की बेसिक कमी असायचं आणि त्याच्यामध्ये अलाउन्सेस म्हणा किंवा बाकी सगळ्या गोष्टी इन्क्लूड करायच्या. त्यामुळे काय होतं की तुमचा जो पीएफ कटत होता तो कमी अमाऊंटवर कटत होता. तर आता काय होणार आहे की 50% तुमची बेसिक सॅलरीचा नियम लागू केल्यामुळं तुमचा पीएफ जास्त कटणार आहे आणि तुमच्या हातावरची रक्कम येणार आहे ती आता इथून पुढे कमी होणार आहे. तुमच्या भविष्याचा गव्हर्नमेंट विचार करते की तुमची सेव्हिंग जास्त होईल. त्याच्यानंतर बघा की तुम्हाला ज्यावेळेस तुमचा जॉब जाईल त्याच्यानंतर तुमचे जे पीएफ चे पैसे आहेत ते विड्रॉ करायला पण तुम्हाला गव्हर्नमेंटने सोपं केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये ते युपीआय थ्रू सुद्धा तुम्ही विड्रॉ करू शकता. पहिल्या महिन्यामध्ये तुम्ही जवळपास 75% रक्कम जी आहे ती पीएफ मधनं विड्रॉ करू शकता आणि त्याच्यानंतरच्या महिन्यामध्ये तुम्ही बाकीची रक्कम सगळी विड्रॉ करता येणार आहे. तर असे नियम गव्हर्नमेंटनी काही काही सोपे केलेले. त्या लोकांनाही म्युच्युअल फंड मध्ये, स्टॉक मार्केटमध्ये येणाऱ्या काळामध्ये इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करायची आहे. त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर
कॉल करू शकता, SMS करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. तुम्हाला नक्की रिप्लाय दिला जाईल. तर अशाच नॉलेजेबल कॉन्टेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.